नमस्कार, मी रत्नाकर मुळे, नागपूर समोरच्या मराठी बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. घेऊया आढावा ठळक घडामोडींचा. नागपूरच्या पूर्व भागातल्या हिवरीनगर परिसरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि तितकीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. 48 वर्षीय तरसिंह रामदास वर्मा यांचा ट्रॅक्टरला जोडलेल्या मिक्सचरच्या मशीनच्या धडकेत जागीच मृत्यू झालाय. ही घटना हिवरीनगर परिसरातील नीलकमल पान अँड कोल्ड्रिंक्सच्या दुकानाजवळ घडली. मृत तरसिंह वर्मा हे भरतवाडा रोडवरील भगतनगरचे रहिवासी होते. त्याने दुकानातनं सामान घेतल्यानंतर बाहेर येताच ट्रॅक्टरच्या मिक्सचरच्या मशीननं अचानक त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की तरसिंह संतुलन राखू शकले नाहीत आणि ते थेट जमिनीवर कोसळले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आणि त्यांनी जागीच प्राण सोडलं. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ नंदनवन पोलीस स्टेशनला कळवलं. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे. नवी मुंबईच्या खारघर परिसरातनं एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. सेक्टर 34 येथील डॉल्फिन प्राईड सोसायटीमध्ये एका पाकिस्तानी महिलेचा तिच्या पतीनं चाकूने भोसकून खून केला आणि त्यानंतर स्वतःही वार करत आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना खारघरच्या सेक्टर 34 मधील डॉल्फिन प्राईड सोसायटीमध्ये घडली. मयत महिलेचं नाव सपना नोतनदास असून त्या मूळ पाकिस्तानच्या रहिवासी होत्या. त्यांच्या पतीचं नाव नोतनदास उर्फ संजय सचदेव असं आहे. प्राथमिक माहितीनुसार कुठल्या तरी कौटुंबिक वादातून नोतनदास यांनी स्वयंपाकघरातील धारदार चाकूनं सपनाच्या गळ्यावर, पाठीवर आणि खांद्यावर वार करत त्यांचा खून केला. यानंतर त्यांनी स्वतःच्या गळ्यावर देखील वार करत आत्महत्या केली. दोघांचे मृतदेह फ्लॅटमध्ये आढळून आले असून पोलीस याबाबतचा तपास करत आहे. या दाम्पत्यानं नोव्हेंबर 2024 मध्ये लॉंग टर्म व्हिजिट व्हिसावर भारतात प्रवेश केला होता आणि गेल्या 6 महिन्यांपासून खारघरमध्ये भाड्यानं राहत होते. नागपूर जिल्ह्यातील कांद्री परिसरातनं एक अत्यंत दुःखद आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधात नैराश्य आल्यानं 19 वर्षीय तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर तिच्या अंत्यसंस्काराच्या वेळी तिचा प्रियकर तिच्या जळत्या चितेमध्ये उडी मारण्याचा प्रयत्न करत असताना तो पकडला गेला. ही घटना पारशिवनी तालुक्यातील कन्हा नदीकाठी असलेल्या शांतीघाट स्मशानभूमीतली आहे. अंशिका नितीन खोब्रागडे हिचे प्रेमसंबंध अनुराग राजेंद्र मेश्राम या तरुणासोबत होते. मात्र कुठल्या तरी कारणानं अंशिकानं रविवारी संध्याकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी तिचा अंतिम संस्कार शांतीघाट येथे सुरू असताना अनुरागनं भावनाविवश होऊन चितेमध्ये उडी मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नागरिकांनी त्याला अडवलं आणि त्याच्यावर मारहाण केली. तो नशेत असल्याचं सांगण्यात येतंय. यानंतर अनुराग बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अनुरागच्या वडिलांनी आरोप केला आहे की अंशिकाच्या कुटुंबियांनी त्याला मारहाण केली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून नवा कामठी पोलीस ठाण्याचे ठाणेदार महेश आंधळे यांनी गुन्ह्याचा तपास सुरू असल्याचं सांगितलंय. तसेच आरोपी अथवा दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असंही पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे. नागपूर शहरातील यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतनं एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. पोलिसांनी 2 वेगवेगळ्या घरफोडी प्रकरणांची यशस्वी उकल करत आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडनं चोरीचा मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला आहे. यशोधरानगर पोलीस तपास पथक गस्तीदरम्यान गुप्त माहितीच्या आधारे एका संशयितास ताब्यात घेतलं. चौकशीत त्यानं आपल्या साथीदारांसोबत मिळून घरफोडी केल्याची कबुली दिली. या आरोपीकडून चोरीचा महत्त्वाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या यशस्वी कारवाईमध्ये 2 वेगवेगळ्या घरफोडी प्रकरणांचा पर्दाफाश करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ 5चे निकेतन कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त बडीवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश खुने आणि गुन्हे निरीक्षक सुहास राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक वैभव नागे, पोलीस हवालदार राहुल बोंद्रे, किशोर देवांगन, पोलीस कॉन्स्टेबल संदीप वानखेडे, मनीष झरकर आणि महिला पोलीस कोमल गुज्जर यांची मोलाची भूमिका बजावली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले की अशा कठोर आणि वेळेवर कारवायांमुळे गुन्हेगारी करणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आणि अशा कारवाया यापुढेही सुरूच राहणार आहेत. नागपूर शहराच्या मध्यवर्ती भागात सीताबर्डी परिसरात सकाळच्या सैर करणाऱ्या महिलेसोबत लूटपाट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महाराजबाग रोडवर घडलेल्या या प्रकारानं परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी अतिशय जलद कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली, जेव्हा एक महिला सकाळच्या सपाटीसाठी बाहेर पडली होती. दरम्यान 2 अज्ञात युवक मोटरसायकलवर आले आणि अचानक तिच्या हातातील मोबाईल हिसकावून पळाले. महिलेचा मोबाईल सुमारे 6,000 रुपये किमतीचा असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर सीताबर्डी पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या सहाय्यानं दोघांना अटक करण्यात आली. आरोपींकडून एकूण 2 मोबाईल जप्त करण्यात आले असून त्याची एकत्रित किंमत सुमारे 26,000 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही यशस्वी कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या चमूनं केली. आजच्या या मराठी बुलेटिनमध्ये तूर्तास इतकंच. अधिक बातम्यांकरता बघत रहा नागपूर समय न्यूज. नमस्कार.